मित्रांनो नमस्कार. आज आपण शिकणार आहोत द पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग. हा एक असा विषय आहे ना, की आजकाल तो खूप गरजेचा आहे. आजकाल आयुष्य हे खूप फास्ट झालेलं आहे आणि आजकाल लोकांना समोरच्याला ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. त्यांना इंटरेस्ट कशामध्ये असतो माहिती आहे का? की समोरचं बोलायला सुरुवात झाला, त्याने त्याचं बोलणं पूर्णही केलं नाही, तर तो त्याला ॲन्सर देण्याच्या घाईमध्ये असतो आणि त्या घाईच्या नादामध्ये तो काय करतो माहिती आहे का? आपली स्वतःची रिलेशन्स खराब करून घेतो, समोरच्याला हर्ट करतो, मग तो उद्धटपणे त्याला ॲन्सर देतो. यासाठी काय करायचं माहिती आहे का? की समोरच्याला सुरुवातीला पहिले ऐका, व्यवस्थित ऐका. ज्याच्यामध्ये लिसनिंग पॉवर नाही आहे ना, तो आयुष्यात कधीही कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीने हँडल करू नाही शकणार. कारण की जो माणूस समोरच्याला ऐकतो व्यवस्थित, तोच त्याला व्यवस्थित ॲन्सर करू शकतो. आता बघा ना, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या पर्सनल रिलेशनशिप्समध्ये तुम्ही जर समोरच्याला बोलण्याची संधी न देता त्याच्यावरती किंवा त्याचं पूर्ण बोलणं ऐकून न घेता जर त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स करत असताल किंवा तुमची रिॲक्शन्स देत असताना, तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. हा माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. सो मला असं वाटलं, की मी तुमच्याबरोबर तो शेअर करावा. ऑफिसमध्ये पण कुणाला जास्त आहे ना, लोकं तुम्हाला काय करतात, तुमचा गैरफायदा घेण्यासाठी किंवा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये टाकण्यासाठी ना, तुम्हाला उपसावण्यासाठी ते काहीतरी अशा गोष्टी बोलतात ना, की तुम्हाला असं वाटतं, की नाही आता याला मला काहीतरी ॲन्सर करावं लागेल, की मी कसं शांत बसू, असं नाही करायचं. तर शांतपणे त्यांना ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं, 10 मिनिटाचा पॉज घ्यायचा आणि खूप ग्रेसफुल पद्धतीने तुम्ही त्यांना ॲन्सर करा. आणि तिथं ते एक युद्ध आहे. तुम्ही त्याला जर ग्रेसफुल पद्धतीने शांतीमध्ये जर त्याला उत्तर दिलं, प्रतिक्रिया दिली ना, तर समोरचा माणूस हारला म्हणून समजा. त्याला तुम्हाला कितीही उपसू द्या, तुम्ही त्याच्या जाळ्यामध्ये अडकला नाही ना, तर तुमचं सगळ्या गोष्टी, तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का? तुमचं मेंटल पीस हे जागेवरती राहतं या गोष्टींमुळं आणि मग तुम्ही तुमच्या कामामध्ये 100% फोकस करू शकता. नाहीतर काय होतं माहिती आहे का? ती गोष्ट दिवसभर आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये आपण त्या गोष्टीचा विचार करत राहतो आणि आपल्या कामावरचा फोकस आपला निघून जातो आणि त्यामुळं आपण खूप स्वतः डिस्टर्ब होऊन जातो, निगेटिव्ह मोडमध्ये जातो. सो असं काही करू नका. तुम्ही ऐकलं असेल की द पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग हे काय आहे? यालाच द पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग म्हणतात. कुणीही कितीही काही बोलू द्या, तुमचा कितीही जवळचा माणूस असू द्या, ऑफिसमध्ये असू द्या. आजकाल तुम्ही बघा रस्त्यावरती ट्रॅफिकमध्ये आपण एखादा हॉर्न जरी मारला ना, की लोकं एकदम अशी अंगावरती एकदम ॲग्रेशननी बोलतात. तर अव्हॉइड करा. रिॲक्ट होऊ नका. ह्या जगातल्या जर 50% लोकांनी किंवा 30% लोकांनी जर रिॲक्ट होणं सोडून दिलं ना, तर खूप साऱ्या गोष्टी वाचू शकतात. फॅमिली वाचू शकते, ऑफिस रिलेशन्स आपल्या बॉसबरोबरचे वाचू शकतात. सो रिॲक्ट होऊ नका आणि सुखाने आनंदाने तुमचं आयुष्य घालवा. रिॲक्ट होऊन काय होतं, की आपल्याला नंतर पश्चाताप होतो, की आपण उगाच रिॲक्ट झालो. ही खूप छोटी गोष्ट होती, क्षुल्लक गोष्ट होती. सो माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की रिॲक्ट होऊ नका. समोरच्याला ऐका आणि नंतर त्यावरती विचारपूर्वक ग्रेसफुल पद्धतीने त्याला रिॲक्ट व्हा. थँक यू.